नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही पुन्हा घेऊन आलो आहे एक नवीन रेसिपी, गाजरचा हलवा. चला तर मग करूया सुरुवात. गाजरचा हलवा बनवण्यासाठी आधी आपण गाजर स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आपण त्यांची साल काढून घेऊया आणि साल काढून झाल्यानंतर आपल्याला त्यांना किसून घ्यायचे आहेत. आता आपले गाजर किसून झालेले आहेत. आता आपण पुढील कृती करूया. आता आपण एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालूयात आणि तूप छान गरम झाल्यानंतर त्यात किसलेले गाजर घालून छानपणे परतून घेऊयात. आता आपल्या गाजरचा रंग पूर्णपणे बदलत आहे. आपण असंच परतत राहूया जेणेकरून आपले गाजर लवकरात लवकर मऊ होईल. बघा, कालवताना आपल्या गाजरचा रंग पुन्हा चेंज होतोय. बघा, आपल्या गाजरचा रंग पूर्णपणे बदलला आहे. आता आपण यात काजू बदामचे काप घालून पुन्हा परतून घेऊयात. आपले गाजर पूर्णपणे कोरडे झाले आहेत. आता आपण यात गरम केलेलं दूध घालून परतत राहूयात. पुन्हा थोडं दूध घालून घेऊयात जेणेकरून आपल्या गाजरचा हलवा हा तोंडात गेल्यावर लगेचच विरघळेल. आपल्याला हलवा हा पूर्ण दूध आटेपर्यंत पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आणि पुन्हा परतत राहायचं आहे जेणेकरून आपला हलवा हा पॅनला लागणार नाही. बघा, आपलं दूध पूर्णपणे आटून गेलं आहे. आता आपण यात 1 वाटी साखर घालूयात आणि साखर विरघळेपर्यंत परतून घेऊयात. बघा, साखर पूर्णपणे वितळून गेली आहे. आता आपल्याला पूर्ण कोरडे होईपर्यंत परतत राहावं लागेल. हा आपला हलवा होत आला आहे. आपण त्यात काजू बदामचे काप लवकर घातले का? कारण की तेही पूर्णपणे शिजून होतात. बघा, गाजरचा हलवा पूर्णपणे तयार झालेला आहे. आपण आता याची प्लेटिंग करून घेऊयात आणि आमची हलवा बनवण्याची पद्धत आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.